या डोसा खायला. तर कुणाकुणाला डोसा आवडतो कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा तर डोसा खूप फेवरेट आहे. बरं झालं का ग? कधी आवरणार, कधी खाणार? किती उशीर झाला. मी तर सर्दीने हैराण झाल्या. माझा फॅमिली माझा डोसा खूप फेवरेट आहे. मला रोज दिला तरी चालेल. खरं म्हटलं तर मी नाश्ता करत नाही कधी, पण डोसा म्हणलं ना तर 8 वाजता पण खाणार उठून. त्यासोबत आता पोळी पण खावा लागेल, कारण की खायचं तुम्हाला फॅमिली खूप सर्दीने हैराण झाले. काल मी बाहेर गेले होतो तर तिकडे एकच घोट पाणी पिलं, खूप तहान लागले. तर काय असं झालं सर्दीमुळे, तर अंग पण गरम झाले. काय करणार आता, गोळी खावा लागेल. हैराण झाले एकदम. काय कधी बाय तुझ्या हातचा आणि आईच्या हातचा कसं आवडतं? तुला काय काय आवडतं माझ्या हातचं खायला? ही बात खरी आहे की तिला माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते, दम बिर्याणी. आता ना चाप्टर आहे, मम्मी तुझ्या हातचं हे आवडतं ते आवडतं म्हणून बनवायला सांगते, आहे की नाही? पण काही बोला, घरचं ते घरचं असतं, आहे की नाही? म्हणजे घरचं थोडं वेगळीच चव लागते, आहे की नाही? माझी आई पण डोसा खूप छान बनवते आणि मी पण. खरं म्हटलं तर मला माझ्याच हातचा डोसा खूप आवडतो आणि आईच्या हातचा खूप यमी यमी छान. तर ही कुठली गोळी आहे ओळखा फॅमिली? ही आहे कॅप्सूल. लूज मोशन झाल्या तर मी 2च आणून ठेवते. आणि ही कुठली आहे? ही तापीची. हे पण 2च, जास्त नाही आणत मी. 2 किंवा 3 गोळ्या आणून ठेवते नेहमी इमर्जन्सीला, कारण की माझ्या बच्चा पार्टीला पण जर ताप आली तर अर्धी द्यायची आणि आम्हाला पण. तर इमर्जन्सी डॉक्टर वगैरे नसले तर असं 2 किंवा 3 गोळ्या असतात, आणि ते पण आम्ही बघून खातो, गॅरंटी आहे की नाही असं बघून वगैरे खातो. तर एकदा काय झालं, माझी मैत्रीण मला बोलत होती, बयची मम्मी मला खूप लूज, मग ती अशी डायरेक्ट बोलते, बयची मम्मी मला खूप जुलाब लागली, गोळी असली तर द्या. म्हणजे ती म्हणत होती मला खूप लूज मोशन झालेलं आहे, मला गोळी द्या गोळी द्या. तरीसुद्धा मी तिला असून गोळी नाही दिली. मला खूप माया येत होती, असं वाटलं देव, असं वाटलं इमर्जन्सी देव. मग ती मला 3-4 वेळा अशी लगातार बोलायला लागली, द्या ना हो अशी. लूज मोशन झालेलं खूप, म्हणजे पोटात कळ मारते, पोट दुखतंय, द्या द्या असं 3-4 वेळा म्हटली, पण मी तिला नाहीच दिली. का नसन दिली तुम्ही सांगा फॅमिली? कारण की मी साडीत असं एकदा ऐकलेलं आहे की एका बाईने कुणाकडनं माहिती नाही गोळी घेतलेली, तिच्या बच्चा पार्टीला सर्दी वगैरे झाली असणार तर घेतलेली. तर ती नंतरला ना ती बोलायला लागली, त्या व्यक्तीची गोळी घेतली आणि माझ्या मुलाला जास्तच झालं, असं बोलायला लागली. त्यामुळं मी त्या डोक्यात माझ्या बसलं ऐकलेलं. त्यामुळं म्हटलं आपल्याकडं गोळी असली तरी नाही द्यायची, नसली तरी नाहीच बोलायचं कुणाला, असं आहे. तर म्हणजे कसं असतं, चांगलं झालं तर देवाने केलं आणि वाईट झालं तर तुम्हीच केलं, असं असतं ते. त्यामुळं काही समजतच नाही. आपल्याला माया तर येते, पण माया आपली नडते. त्यामुळं माया किती पण आली तर काय करायचं, नाही द्यायचं. तर हा व्हिडिओ माझा बिना फिल्टरचा आहे, कारण की मी साध्या याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ करते, त्यामुळे मला याच्यात फिल्टर नाही घेता येत. तर असं असतं, माया आपली नडते. आपण भीती वाटते आपल्याला, आपण करायला जातो चांगलं, पण आहे की नाही, असे म्हणतात ना, कावळ्याचं उडायचं आणि फांदीचं तुटायचं, असं असतं ते. त्यामुळं भीती वाटते बाबा.
तर हे काय असं चेहरा दिसतोय माहिती आहे? काय वाण आलाय ना चेहऱ्यावरती, वाण आलाय, त्यामुळे चेहरा पूर्ण असा दिसतोय वाणामुळं. फिल्टर वगैरे काहीच नाही घेतला मी, बिना फिल्टरचा हाच व्हिडिओ आहे. पूर्ण खराब झाला आता चेहरा. असू द्या, है की नाही. माणसाचा काय भरोसा आहे, काय भरोसा नाही माणसाचा, माणूस जन्माचा. आता बघा, आता मी बोलते